आज महाराष्ट्रामध्ये 2013 नंतर ज्यावेळी TET बंधनकारक केली, ठीक आहे, तुम्ही कायद्या म्हणजे केंद्र शासनाच्या नियमानुसार त्या ठिकाणी हे बंधनकारक केलं. मग दुसऱ्या बाजूला आम्ही विचारतो 2009ला RT ॲक्ट आणला. त्या RT ॲक्टचं पुरेपूर पालन शासनाकडनं होतं आहे का हो? आज विद्यार्थी संख्येप्रमाणे मॅडम शिक्षक दिले जात आहेत का? आज त्याच्यामध्ये तरतूद आहे काय की इतक्या विद्यार्थ्यांना एक शिक्षक, इतके झाले की दुसरा शिक्षक, इतके झाले की तिसरा शिक्षक, याची अंमलबजावणी होती का आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये? मग तुम्ही आज त्या RT ॲक्टचं जे गुण गाता त्या RT ॲक्टची अंमलबजावणी पूर्णपणे करता का? हा सुद्धा गांभीर्याने विचार करण्यासारखी बाब आहे. त्यामुळे वेळोवेळी सभागृहामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे काय, हे आधी आम्हाला स्पष्टीकरण व्हायला पाहिजे. आज जसं यांनी सांगितलं की TET परीक्षा देत असताना त्याच्यासाठी काहीतरी अभ्यासक्रम नियोजित असला पाहिजे. त्या अभ्यासक्रमावरतीच परीक्षा म्हणजे MPSC असेल, UPSC असेल, ह्याच्यामध्ये जे एक अभ्यासक्रम ठरलेला आहे. मग आज मला सांगा, एखादा कलेक्टर झाल्यानंतर त्याला अशी TET परीक्षा द्यावी लागते का हो? मग आज आम्ही पवित्र पोर्टलमधनं येत असताना TIT एकदा देतो, अभियोक्ता चाचणी एकदा देतो, अभियोक्ता चाचणी आहेच, आणि त्याचबरोबर परत तुम्ही TET बंधनकारक करता. म्हणजे आमच्या गुणवत्तेवरती तुम्हाला प्रश्नचिन्ह आहे का? हा सुद्धा विचारण्यासारखा बाब आहे. त्यामुळं या ठिकाणी ही TET परीक्षा असली पाहिजे का नसली पाहिजे ह्याच्यावरती खऱ्या अर्थानं शासनानं विचार केला पाहिजे. कुणीतरी एखाद्या व्यक्तीनं त्या ठिकाणी हे सगळं नियोजन केलं आणि ही परीक्षा बंधनकारक केलं, आणि मग त्याच्यातून 2013 नंतर आलेले गुणवत्ताधारक आहेत आणि 2013च्या अगोदरचे गुणवत्ताधारक नाहीत, हे चुकीचं आहे. कारण पूर्वीसुद्धा ज्या पद्धतीनं आमची स्कॉलरशिप 4थीला 7वीला विद्यार्थी येत होते, त्याच पद्धतीनं आज NMMS आणि स्कॉलरशिपला येत आहेत मुलं. म्हणजे असं काय झालं आहे का मॅडम की 2013 नंतर आलेल्या शिक्षकांच्यामुळेच मॅडम गुणवत्ता वाढली, पूर्वी वाढली नव्हती, असं झालं आहे का? मग कशासाठी हा तुम्ही विचार करता?